क्रांतिकारी जय भीम। आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस जरी असला तरी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालतो का, हा खूप मोठा एक वैचारिक विषय आहे। बुद्ध जयंती असेल, भीम जयंती असेल, महापरिनिर्वाण दिन आहे, यावेळीच केवळ आपण पूर्ण समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी येतो, पुष्पहार अर्पण करतो। तर या ठिकाणी ही आपली जबाबदारी संपत नाही, तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की उच्च शिक्षण हे दलित शोषितांचे सर्वात मोठे शस्त्र आहे। लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, कोलंबिया युनिव्हर्सिटी अशासारख्या विदेशातल्या युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं आणि राजश्री शाहू महाराजांच्या प्रेरणेने लाखोंच्या शिष्यवृत्त्या, जवळपास 55 लाखाच्या शिष्यवृत्त्या, सध्या एक प्रशांत रणदिवे ही स्कॉलरशिप घेत आहे आणि राजू केंद्रे या स्कॉलरशिपचं नाव ट्युनिंग आहे। तर अशासारखे उच्च शिक्षण घेणे हे खूप गरजेचे आहे। यापुढील इशारा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यामध्ये आपल्याला दिसतो, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेकडे दाखवलेले बोट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजकीय शक्ती मजबूत करा, राजकीय शक्ती मजबूत झाली तर उच्च शिक्षित तरुण युवा पिढी जर तेथे पोहोचेल तर चांगले कायदे बनतील, प्रभावी उपाययोजना होतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेत होते तेव्हा ते त्यांच्या मुलांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचू शकले नाही, परंतु हे उच्च शिक्षणाच्या संधी आपल्या सारख्याला उपलब्ध करून दिल्या। म्हणून आपली जबाबदारी, हा कार्यक्रम हा महापरिनिर्वाण दिन झाला तर इथेच संपत नाही। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, परंतु आजही आपल्या समाजातील लोक अंधश्रद्धेत विरघळलेले आहे। या ठिकाणी हा विचार करणे गरजेचे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर आज आपण किती अंधश्रद्धेत आहोत हाही विचार करणे खूप गरजेचे आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा हे समकालीन महापुरुष होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा भाषण चालू व्हायचं त्याच्या आधी संत गाडगेबाबाचं एक कीर्तन राहायचं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझ्या एका प्रभावी भाषणापेक्षा संत गाडगेबाबा यांचं कीर्तन हे अधिक प्रभावी प्रबोधनात्मक आहे। परंतु जेव्हा संत गाडगेबाबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निधनाची बातमी समजली त्यावेळी संत गाडगेबाबांनी अन्नत्याग, जेवण वगैरे सर्व सोडलं होतं। पुढे त्यांचं 20 डिसेंबर 1956 निधन झालं। अशा महापुरुषाला त्रिवार वंदन करतो आणि अभिवादन करतो, थांबतो। थँक्यू दिलेल्या संधीबद्दल।